इराणमध्ये एक नाही तर 31 सुप्रीम लीडर आहेत. अमेरिका व इस्रायलने मिळून जेव्हा इराणचा सुप्रीम लीडर मारला तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता इराण संपलं. पण इराणला आधीपासूनच माहिती होतं की असं काहीतरी होऊ शकतं, म्हणून त्याने तयारी करून ठेवली होती. कारण तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 10-12 दिवसांच्या युद्धामध्ये इराण फक्त अमेरिका आणि इस्रायल नाही तर आखाती देशांवर सुद्धा हल्ले करत आहे आणि शरण येण्याचं नाव सुद्धा घेत नाहीये. कशामुळे? तर इराणने त्याच्या आर्मीच्या पॉवर 1-2 कमांडरच्या हातात दिली नव्हती, तर त्याने वेगवेगळ्या 31 अशा तुकड्या बनवल्या होत्या, युनिट्स बनवले होते जे स्वतः स्वायत्त असतील, त्यांच्या हातात त्यांचे पॉवर्स असतील, जे वेगवेगळ्या इराणच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये पोझिशन घेऊन सध्या बसलेले आहेत आणि त्यांना कोणावर कधी हल्ला करायचा, कोणत्या मिसाईलनी करायचा याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्यांचा साठा सुद्धा वेगळा आहे. त्यामुळे अमेरिकेने किंवा इस्रायलने इराणचा सुप्रीम लीडर जरी मारला असला तरी त्या 31 तुकड्या अजून लढत आहेत. म्हणून इस्रायलने प्लॅन बी ॲक्टिवेट करत इराणच्या रिफायनरीवर हल्ले केलेत, जेणेकरून त्यांच्या आर्मीचे व्हेइकल हे ऑपरेट करू शकणार नाहीत. पण त्या 31 तुकड्यांनी इस्रायलच्या रिफायनरीवर सुद्धा हल्ले केलेत. म्हणजे इराण तोडीस तोड उत्तर देण्यास सक्षम आहे असे जगाला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय, ज्याची ताकद त्या 31 युनिट्समध्ये आहे, ज्याला गेल्या 20 वर्षामध्ये फक्त अमेरिका आणि इस्रायलशी लढण्यासाठी बनवलं होतं. धन्यवाद. फॉलो नक्की करा.